श्री मलंगड यात्रेसाठी आता भाजपचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। भाजपचे पदाधिकारी असतील, आमदार असतील, हे देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक वर्षापासून मलंगडाला मुक्ती देण्याचा नारा देत या ठिकाणी विश्व हिंदू परिषद असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, हे सगळे अनेक वेळा आंदोलन करत या ठिकाणी आज या ठिकाणी येतात आणि या यात्रेला कुठेतरी आपली घोषणाबाजी करत या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये सहभागी होतात। आपल्यासोबत या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत नंदू पराब, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज सगळेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले? ध्येय एकच आहे सगळ्यांचं की मलंगडाला मुक्ती मिळवायची आम्हाला। त्यासाठी ही यात्रेनिर्माण आमची उत्सव समिती पूर्णपणे आम्ही मलंगड जात आहोत आणि एक ना एक दिवस हा जो मच्छिंद्रनाथची समाधी आहे, ही जी जागा ती आमची हिंदूंची आहे, त्याला आम्ही मुक्ती मिळवून देणारच। आपण पाहिलं तर गेल्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे लवकरच मुक्त होईल असं विधान केलेलं, कधीपर्यंत होईल, काय अपेक्षा वाटते तुम्हाला? त्यापैकी पहिला टप्पा जो वक्फ बोर्डचा जी केस चालू होती, ती केस आम्ही जिंकलेलो आहोतच। पुढील काळामध्ये इतरही दुसऱ्याही केस जिंकू आम्ही आणि आम्हाला आमचं हे स्थान मिळेल। धन्यवाद। आमदार सुलभा गायकवाड देखील आहे। ताई, यावेळेला आपण पाहिलं की सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झाले। हो, कारण मलंगड हे एक श्री मलंगड हे आपल्या हिंदूचं एक स्थान आहे आणि ते हिंदूचं स्थान आपल्याला जशी आई भवानी शक्ती दे, श्री मलंगडाला मुक्ती दे, या उद्देशाने जे आपले हिंदू परिषदेचे तसेच बजरंग दलचे जे आपले नेहमी त्यांची एक व्हिजिट असते वर, कारण याच्या आधी तिथं जास्त आपले जात नव्हते, पण जे आपले बजरंग दलची जी टीम आहे ती नेहमी मशाल घेऊन आणि हे घेऊन ती वर जायची आणि ते जबरदस्ती तिथे आरती वगैरे करायचे। तर या उद्देशाने आज आपल्याला आता आपण सगळे सोबत आहोत, तर नक्की याच्यातून काहीतरी मार्ग निघेल। काय वाटतं की मुक्तता कधीपर्यंत भेटेल, काय विश्वास आहे तुम्हाला? मुक्तता मिळेलच, कारण आता जसं जिल्हाध्यक्षाने सांगितलं की पहिला आपला एक टप्पा पार झालेला आहे, तर दुसराही होईलच। एकंदरीत पाहिलं तर नवीन जे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। आपण पाहू शकता या आंदोलनामध्ये सगळेच सहभागी झालेत। भाजपचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, आमदार असतील आणि नवीन जे नगरसेवक आहेत ते देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत गटनेते असतील किंवा इतर पदाधिकारी आणि नगरसेवक, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। शशीजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने आज सगळे नगरसेवक असतील सगळे या ठिकाणी सहभागी झालेत आंदोलनाला, काय विश्वास आहे? यावर्षी खरं म्हणजे संघ परिवाराने चालू केलेली सगळी ही जी यात्रा आहे आमची मलंगड मुक्तीची, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपण बघत असाल तर जिल्हाध्यक्ष आमचे आणि सगळे लोक, आमदार वगैरे, ही खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। नगरसेवक सगळे उपस्थित आहेत आणि लवकरच मला वाटतं मलंग मुक्तीची जी आपली जी आमचं जे प्रयत्न आहेत सगळ्यांचे, सगळे हिंदूंचे, ते लवकरच होतील असं वाटतंय मला। कारण ज्या दृष्टीने आमची पावलं पडत आहेत त्या दृष्टीने आपण बघत असाल तर खूप मोठ्या संख्येने हिंदूंची वहिवाट इथं पुन्हा एकदा सुरू झालेली आहे, पूर्वीपासूनचीच होती, पण लवकरच आमच्या मनातलं स्वप्न हे पूर्ण होईल। नानाजी, ज्या पद्धतीने आपण पाहिलं की निवडणुका आपण एकत्र लढलो, मात्र या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळे आपण आंदोलनाला चाललो आहे महायुतीमध्ये आणि सगळ्यांचं ध्येय एकच आहे, तुम्हाला कसं वाटतं? काही असलं तरी सर्व हिंदू हे एक आहेत आणि प्रत्येक संघटना हे आपापल्या परीने प्रयत्न करते। मुळात संघ परिवाराच्या वतीने हे आंदोलन ज्यावेळेला सुरू झालं आहे त्या आंदोलनाला सर्वच संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आता ज्या वेळेला या यात्रेसाठी येतात त्यावेळेला आपापल्या परीने सर्व पक्ष आणि सर्व संघटना, म्हणजे बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, भाजप असेल, शिवसेना असेल किंवा उभाटा असेल, हे सर्वजण हिंदू म्हणून या ठिकाणी येत असतात आणि त्या पद्धतीने सगळेजण येतात आणि लवकरच आपल्याला त्याची जी काही ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, हे पूर्ण होताना दिसेल। ज्या पद्धतीने आपण झालं, नेमकं काय या ठिकाणी आपण नतमस्तक होऊन काय मागणी करणार आणि काय नेमकं महानगरपालिका असेल किंवा इतर गोष्टीमध्ये आपण मलंगड मुक्तीसाठी काय प्रयत्न करणार? आत्तापर्यंत आमच्या सर्व नेतृत्वानी जी काही गोष्ट सांगितली की प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीने या मलंगमुक्तीच्या वाटचालीसाठी त्याच्या परीने प्रयत्न करतो, तसा हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून यावेळेला आम्ही त्या पद्धतीने केला आहे। शेवटी प्रत्येकाचं ध्येय एकच आहे की
जे हिंदूंचं ठिकाण आहे, ज्याच्याकडे काही पहिले वर्ष दुर्लक्ष झाल्यामुळे त्याच्यावर काही लोकांनी त्याच्यावर हक्क सांगितला आणि तो चुकीचा हक्क आपल्याला काढून घेऊन आपल्याला जे हिंदूंची वहिवाट आहे, जे हिंदूंचं जे स्थान आहे, नाथांचं स्थान आहे, ते हिंदूंच्या वाट्याला परत मिळावं याच्यासाठी प्रत्येकजण हिंदू म्हणून करतोय. याच्यामध्ये कुणी वेगळं करतंय काय करतंय असा कुठला विषय नाही. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की भाजप असेल किंवा शिवसेना असेल, सर्वच पक्ष जे आहे ते आक्रमक या ठिकाणी पाहिलं. कुठेतरी हिंदूचं देवस्थान आहे आणि हे लवकर श्री मलंगड हे मुक्तता मिळावी यासाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने सगळेच भाविक असतील, त्याचबरोबर सगळ्याच पक्षातील कार्यकर्ते असतील या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.